तर बोलूया आपण सामन्याकडे. सामना सुरू होतोय या ढोंडावरली विपक्ष शंभू नगर या दोन संघामध्ये. रोहित यांना प्रकाश स्मृती या दत्तुर्बा ढोंडावडली. रोहित आणि प्रकाश या आपल्यामध्ये नाहीत आणि त्यांच्या नावाने ढोंडावडली संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपण बघतोय. रोहित आणि प्रकाश याला नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये या श्रद्धांजली देखील ढोंडावली संघाच्या वतीने या मैदानामध्ये दिली गेली होती. इथे मात्र चांगला चेंडू पूर्णपणे बेट करून निघून जाते विकेट किपरच्या हातामध्ये. या राहुल आपण पाहतो या स्ट्रायकर बॅटर तर नॉन स्ट्रायकर बॅटर पाहायला मिळतो आशिष आणि बॉलिंग ट्रॅकवर फ्रंटलाईन गोलंदाज प्रितेश. प्रितेश डाटा मोर द स्टंप. इथे पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. हा चेंडू देखील निघून जातोय या एस्ट्रिकच्या हातामध्ये. या दोन्ही चेंडू आपण पाहतो डॉट चेंडू हाताळताना गोलंदाज प्रितेश. प्रितेश वेग भन्नाट आणि अचूक टप्पा आपण पाहतो. या दोन्ही गोष्टी या दोन चेंडूंवर पाहायला मिळाल्या आहेत. यामध्ये इनफिल्डच्या वरून अगदी या मिडअपच्या डोक्याने चेंडू निघून जातोय लॉंग ऑफ रिझन मधून सीमा पारला. या इनिंग मधील पहिला चौकार फलंदाज राहुलच्या बॅट मधून. सुरुवातीचे दोन चेंडू निर्धाव हाताळले होते त्यानंतर मात्र हा चौकार राहुलच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. चौकाराने अकाउंट ओपन होतंय शंभू नगर या संघाचं. ग्रामस्थ मंडळ खांडपे आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम 4 दिवसीय स्पर्धा जरेमरी चषक खांडपे 20-25 आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये कुठल्याही गोष्टीची आयोजकांनी कसर सोडलेली नाही. भव्य दिव्य स्पर्धा प्रेक्षकांना पाहायला मिळते. इथे या वेगवान चेंडू जोरदार अपील मात्र पंच संमत नाहीत. या चेंडूवर आपण पाहतोय या पूर्णपणे 4 झाला होता तो क्षेत्ररक्षण करताना ढोंडावडला हा संघ. संघाची धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 4 धावा. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना यावेळी ऑल्ट्रेचा फटका मिड ऑफ रिझन मध्ये एक सिंगल रनचा. सिंगलने स्वतःची स्ट्राईक रोटेट करतो फलंदाज राहुल आणि सिंगलने या शंभूनगर संघाची धावसंख्या पोहोचते ते 5 वर. सागर स्पोर्ट्स शंभूनगर विपक्ष रोहित यांना प्रकाश स्मृती दत्तुर्बा ढोंडावडली या दोन संघामधील सामना पाहायला मिळतोय. इथे यॉर्कर लेनचा चेंडू निर्धाव चेंडूने या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर सागर स्पोर्ट्स शंभूनगर संघाची धावसंख्या बिनबाद 5. या स्पर्धेमधील सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम हायस्ट टीम स्कोरचा विक्रम जेव्हा आगोबा लाभ संघाच्या नावे ज्यांनी निर्धारित 4 षटकामध्ये येणार बोरपाडा संघाविरुद्ध तब्बल 72 धावा कडून काढल्या होत्या. तर या स्पर्धेमध्ये निच्चांक धावसंख्येचा दुर्दैव विक्रम तिसाई स्पोर्ट्स कालिंग संघाच्या नावे जो संघ जे वाघोबा लाभ या संघाविरुद्ध अवघ्या 15 धावांवर ऑल आउट झाला होता. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 3 फलंदाजांनी चौकारीच्या हॅट्रिकचा विक्रम केला. येणार बोरपाडा संघाकडून नीरज सेलके, पाडवली संघाकडून यश मात्रा यांनी पालक संघाकडून विनीत. तर षटकांची हॅट्रिक पूर्ण करणारा एकमेव फलंदाज ढोंडावली संघाचा करण ज्याने आजच्या दिवशी तो विक्रम प्रस्थापित केला. या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक पहिल्या दिवशी काजू बंधन पाडा या संघाच्या परेश वाघे याने पूर्ण केली होती. तर या स्पर्धेमध्ये मेडन ओव्हर हाताळण्याचा विक्रम दुसऱ्या दिवशी जेव्हा लाभ संघाच्या सुजल याच्या नावे ज्याने 1 षटक हाताळलं होतं, 3 गडी बाद केले, त्याने कुठल्या प्रकारची धाव खर्च केली नव्हती. करण येतोय बॉलिंग ट्रॅकवर. लॉफ क्लिअर चेंडूला लॉफ प्लेट फटका मात्र सरळ वाढीशा लॉंग ऑफच्या हातामध्ये आणि पहिला फलंदाज इथे बाद होतोय शंभूनगर या संघाचा. राहुल याची खेळी इथे मात्र संपुष्टात. कारण ज्यांनी या स्पर्धेमधील पहिली षटकांची हॅट्रिक पूर्ण केलेली आणि या आता मात्र गोलंदाजी करताना विकेट देखील पहिल्या चेंडूवर प्राप्त केलेले आहे. न्यू बॅटर विशाल. तर गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज करण ज्याने आपल्या पहिल्या चेंडूवर आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळवून दिलेला आहे.
लाऊड फुटाचा चेंडू होता, चेंडू टोलले ते मिड कट रिझन मध्ये या डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळते. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना, एका धावपेक्षा अधिक नाही. धावसंख्या शंभूनगर संघाची या सिंगलने पोहोचते 6 वर. या स्पर्धेचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसामधील 8वा सामना आपण बघतोय ज्युनियर पूल मधील शंभूनगर विपक्ष ढोंडा उडवले या दोन संघामध्ये. इथे खडे खड्या फटका केलेला आहे. क्षेत्ररक्षक जोपर्यंत डीप मधून चेंडू फील करेल, आउटफील्ड थोडा स्लो आपल्याला पाहायला मिळते आणि परिणाम स्वरूप आपण पाहतोय दोनच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. धावसंख्या 8 वर पोहोचते, 8 धावा. दुसरे षटक प्रगतीपथावर असताना पुन्हा एकदा वेसेफ मध्ये फटका केलेला वाईड ऑफ डीप मिडल रिजन मध्ये डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न, इथे मात्र रनआउटचे फलंदाज बाद होते. दुसरा हादरा सागर स्पोर्ट्सचा शंभूनगर या संघाला. नवीन फलंदाज रोहित. धावसंख्या 9 आपण पाहतोय. 2 फलंदाज बाद झाले आहेत. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना इथे या चांगला चेंडू, यॉर्कर लेनचा चेंडू, अगदी बुंद्यात चेंडू हाताला गेला होता. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर, धावफलक 9 धावा. या षटकामध्ये पूर्णपणे या करण आणि या रानांपासून वंचित ठेवलेले आपण बघतो या शंभूनगर संघाच्या फलंदाजांना. यावेळी या आकाशामध्ये फटका केलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलेला आहे. या सुरक्षित त्यांची झोली पेश करून हा झेल पकडलेला आणि झेलबाद चेंडूने तिसरा फलंदाज इथे बाद होताना शंभूनगर या संघाचा. धावसंख्या 9 आपण पाहतो. या 9 धावा, 9 रन्स, लॉस फॉर द 3 विकेट. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 2 षटकांची समाप्तीनंतर 9 धावा पाहायला मिळतात. 3 फलंदाज बाद झालेले आहेत आणि आता मात्र तिसरे षटक हाताळण्याची जबाबदारी इथे या सोपले गोलंदाज ढोंडावडोली संघाकडून अनिकेतच्या खांद्यावर. आतापर्यंत प्रितेश आणि करण यांनी चांगले गोलंदाजी केलेले आहे. करण यांनी फक्त 4 रन खर्च केलेले होते आणि 2 विकेट देखील प्राप्त केलेले. प्रितेश याला सफलता मिळवता आली नव्हती, मात्र पहिल्या षटकामध्ये 5 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. अनिकेतचा सामना करत फलंदाज विशाल फटका खेळण्याचा प्रयत्न इथे या विशाल कडून केला गेलेला होता. मध्ये हा निर्धाव चेंडू आहे. कुठल्या प्रकारची धाव नाही. या निर्धाव चेंडूने आपण पाहतो या तिन्ही गोलंदाजांनी सुरुवात केलेली आहे. अगदी करण यांनी पहिल्या चेंडू विकेट देखील प्राप्त केला होता. यावेळी मात्र अलवर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा वाईट. 1+1 अशा प्रकारे 2 धावा धावफलकामध्ये जोडल्या जात आहेत आणि 2 धावीने या संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये देखील प्रवेश करते. 11 धावा. तिसरे षटक मार्गस्थ अनिकेत तिसरे षटकात चालतोय. यावेळी मिस टाइम फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक 3 चेंडू पर्यंत झेपावलेले आहेत. आपण पाहू शकता तिघांचं भांडण आणि या
मात्र चौथ्याचा लाभ, तर त्या दोघांचं भांडण पाहायला मिळतं, मात्र तिसऱ्याचा लाभ होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 13 धावा, 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेले आहेत. तालमेल पाहायला मिळालं. रनिंग बिटवीन द विकेट साठी कॉलिंग जेवढी महत्वाची असते तेव्हा झेल साठी देखील कॉलिंग खूप महत्वाची असते. मात्र ते कॉलिंग पाहायला मिळालं नव्हतं क्षेत्ररक्षकामध्ये. स्लाइस करण्याचा प्रयत्न, कट करण्याचा प्रयत्न, पंचाचा इशारा वाईट, अवंतर धाव वाईटच्या रूपाने. धावसंख्येमध्ये 1 नाही, भारत धावसंख्या 14 धावा. ग्रामस्थ मंडळ खांडपे आयोजित जरीमरी चषक खांडपे 20-25 हे आयोजन आपण बघतोय. आज स्पर्धेचा तिसरा दिवस. यावेळी हा फटका देखील फसलेला आहे. झेल होण्यासारखी संभावना नाही, कारण शतरक्षक दूर होता, चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न त्याला करता आलेला नाही आणि वेळ होता फलंदाजांना 2 धाव पूर्ण करण्याचा. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 2 ने या पोहोचते 16 वर. दरम्यान खांडपेगावचे युवा उद्योजक आकाशजी भोईर साहेबांचं देखील इथे आगमन होतं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. धावांची लढलूट करताना आपण पदे फलंदाज तब्बल यावेळी देखील 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेले आहेत. धावसंख्या 18 धावा. धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना आपण सामना मध्ये शंभूनगर विपक्ष ढोंडावडोली या 2 संघामध्ये. एमसीसी माफुली संघाने आज सुरेख परफॉर्मन्स करून आजच्या शेवटच्या सामन्यामध्ये हा संघ दाखल झालेला आहे. यावेळी फोर्स केलेल्या चेंडूला फोर्सिंग स्ट्रोक, मात्र क्षेत्ररक्षक तिथे सज्ज होता. कदाचित सूर्याच्या किरणांचा त्रास त्याला जाणवला असणार आहे आणि म्हणूनच झेलासाठी प्रयत्न तर केला गेला होता, मात्र झेल होऊ शकला नाही. मात्र आपल्या संघासाठी धावा वाचवण्याचा प्रयत्न त्याने केलेला आहे. 1 धाव वाचवलेले, मात्र 3 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेले आहेत. धावसंख्या 21-21. तिसऱ्या षटकामध्ये अंतिम चेंडू. धाव धावपैकी झाला गेले आपण बघतोय. 21 लॉस फॉर द 3 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरे षटक मार्गस्थ आहे. शंभूनगर विपक्ष ढोंडावडोली या 2 संघामधील हा सामना सध्या आपण पाहतोय दरेमरे चषक खांडपे 20-25 मधील. इथे भेट होते, शिक्षकाने चेंडू निघून जातोय लॉंग शॉट रिझन मधून सीमा पार बाय चिरबन ह्या चौकार. अव्वंत धावा पाहायला मिळतात. षटकाची समाप्ती देखील होते. या 3 षटकाची समाप्ती आणि 3 षटकाची समाप्तीनंतर सागर स्पोर्ट्स शंभूनगर संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 25 धावा. या स्पर्धेमध्ये आम्हाला विशेष सहकार्य ज्यांचा लाभलेला आहे, ज्या ट्रॉफीज मित्र आपण पाहतोय, ज्या सर्वांचेच लक्ष वेधून घेतात आणि या ट्रॉफी पाहिल्यानंतर त्यांच्या प्रेमात प्रेक्षक आणि संघ देखील पडत आहेत. प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ ट्रॉफीज आणि आकर्षक सन्मान चिन्ह आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत श्री हनुमान सुंदर पाटील साहेब, विधानसभा संपर्क संघटक भिवंडी. त्यांचे विशेष धन्यवाद व्यक्त करतो, ज्यांच्या माध्यमातून फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि 4 ट्रॉफीज तसेच मोमेंटो आम्हाला त्यांनी स्पॉन्सर केलेले आहेत. त्यानंतर बेस्ट बॅटर ट्रॉफी स्वर्गीय तुकाराम विठ्ठल पाटील यांच्या स्मरणार्थ श्री योगेश सुदामा हजारे यांच्याकडून. बेस्ट बॉलर ट्रॉफी स्वर्गीय तुकाराम विठ्ठल पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार अजय अरुण पाटील यांच्याकडून. मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफी स्वर्गीय अरुण विठ्ठल पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार अजय अरुण पाटील यांच्याकडून. मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आपण पाहतोय, जे आम्हाला श्री हेमंत प्रकाश चोरगे अध्यक्ष धर्मवीर युवा प्रतिष्ठान खांडपे यांच्यामधून स्पॉन्सर केले गेले. त्यानंतर फर्स्ट प्राइज कॅश प्राइज आम्हाला विद्यमान सरपंच खांडपे चिंचवली नितेश शरद पाटील साहेबांकडून. सेकंड कॅश प्राइज आम्हाला समाजसेवक खांडपे विजय मारुती तारे साहेबांकडून. थर्ड कॅश प्राइज आम्हाला जितेंद्र आत्माराम पाटील साहेब समाजसेवक खांडपे यांच्याकडून. आणि फोर्थ कॅश प्राइज आम्हाला ज्ञानेश्वर सुंदर पाटील माजी सरपंच खांडपे चिंचवली यांच्याकडून स्पॉन्सर केलेले आहे. या सर्वांचा विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. ओम पाटील येतोय शेवटचं षटक घालण्यासाठी. यावेळी अकोटाप्याचा चेंडू मला वाटतं झेल सोडला गेलेला आहे.
एस्टेनच्या मागे आणि एक धाव फलंदाजांनी पूर्ण केलेली आहे. धावसंख्या 26 धावा. या स्पर्धेमध्ये आम्हाला विशेष सहकार्य आर्थिक ज्यांचं लाभलेलं आहे त्यामध्ये योगेश सुदाम हजारे साहेब उद्योगपती, पंडित नकुल पाटील साहेब, साईनाथ सकाराम तारे साहेब यांचा देखील आवर्जून उल्लेख करावा लागेल, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे. त्यानंतर भिवंडी पश्चिमचे दमदार आमदार शांताराम तुकाराम मोरे साहेबांकडून देखील आम्हाला आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे, त्यांचा देखील विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. यावेळी चेंडूला भिरकावून दिलेला आहे, चेंडू निघून जाते स्केवलेकच्या वरून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. पहिला मोठा फटका आपण पाहतोय, पहिला हवाई फायर फलंदाज विशालच्या बॅटमधून विशाल स्ट्रोक. धावसंख्या 6 ने वाढते, धावसंख्या 6 ने वाढून होते. धावफलकावर 32 धावा, 32. धावा धावफलकावर झलक लागलेत. आपण सामना पाहतोय शंभूनगर विपक्ष ढोंडा उडवली या दोन संघामध्ये. एका बाजूला रोहित अँड प्रकाश स्मृती दत्तूपा ढोंडा उडवली, तर दुसऱ्या बाजूला सागर स्पोर्ट्स शंभूनगर. पहिल्या 2 षटकामध्ये केवळ 9 धावा होत्या, मात्र तिसऱ्या षटकापासून धावांचा वेग वाढला जातोय. इथे समोर खेळलेल्या चेंडूला मध्ये मिडक रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. दुसरी धाव करण्याचा प्रयत्न केला गेले आणि 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेले आहेत. धावसंख्या 2 ने वाढून होते. धावफलकावर 34 धावा, 34. धावा 34 आपण पाहतोय. या शेवटच्या षटकातील शेवटचे 3 चेंडूचा खेळीतून शिल्लक आहे, मात्र आता इनफ टोटल धावफलकावर पाहायला मिळते. खरं तर 2 षटकामध्ये अजिबात धावा नव्हत्या, मात्र तिसऱ्या षटकापासून धावा होताना आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र सुरेख फटका आणि चेंडू निघून जाईल कव्हर रिझर्व मधून सीमा पार. नेत्रीदीपक चौकार. कव्हर ड्रायचा अतिशय सुरेख फटका पण पद फलंदाज विशालच्या बॅट मधून विशाल इनिंग पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 38 आणि अजूनही या षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मागील 10 चेंडूमध्ये आमचे एक्सपर्ट स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम सांगतात ते शंभूनगर संघाने 29 धावा कुठून काढलेले आहेत. धावांचा वेग आता मात्र वाढताना आपण पाहतोय. धावा सध्या होत नाहीत, तर धावा जणू काय वाहत आहेत आणि त्याचं कारण विशालची फटकेबाजी. विशालच्या बॅट मधून एक षटकार, एक चौकार देखील पाहायला मिळालेला आहे. 2 चेंडू अजून या षटकामध्ये शिल्लक आहेत आणि स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा विशाल पाहायला मिळतोय, ज्याने मागील चेंडूवर आकर्षक कव्हर ड्राईव्हच्या रूपाने चौकार देखील वसूल केलेला आहे. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेलं आहे. जब तक तोडेगा नाही तब तक छोडेगा नाही. आणखी एक विशालच्या बॅटमधून विशाल स्ट्रोक. स्क्वेअरलेगच्या वरून षटकार. विशाल सध्या षटकार चौकामध्ये डील करताना आपल्याला पाहायला मिळतोय. जणू काय विशाल फलंदाज सध्या चौकार षटकांचा व्यापारी डीलर बनलेला आहे. आणि आजच्या दिवसामध्ये हाईस टीम स्कोर देखील आमचे एक्सपर्ट स्कोर ज्ञानेश्वर मुकादम सांगतात की शंभूनगर संघाच्या नावे पाहायला मिळते. 44 धावा या संघाने आतापर्यंत कुठून काढलेल्या आहेत आणि अजून या षटकामधील एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या अगोदर खातेली संघाने 42 धावा कुठून काढल्या होत्या आणि तो विक्रम मात्र शंभूनगर संघाने मोडीत काढताना नवीन विक्रम प्रस्थापित केलेला आहे. 11 चेंडूमध्ये तब्बल 35 धावांची लयलूट इथे मात्र शंभूनगर संघाच्या फलंदाजाने केलेली आहे. अंतिम चेंडू खडे स्टँड अँड डिलिव्हर. हा चेंडू देखील निघून जाते सीमा पार. विशालच्या बॅट मधून विशाल स्ट्रोक. आणखीन एक षटकार. व्हॉट इनिंग. वा धाव मिळतील पुन्हा एकदा 6 आणि या शंभूनगर संघाने 50 देखील पूर्ण केलेली 50 धाव आपल्या कुठून काढल्या. तर 51 धावांचं आव्हान इथे मध्ये ढोंडा उडवले संघासमोर उभा केलेला आहे.
विशाल याचे विशाल इनिंग पाहायला मिळाले आहे. नाबाद 25 धावांचं योगदान दिलेलं आणि म्हणूनच शंभूनगर संघाची धावसंख्या इथे मात्र आपण पाहतोय धावपलीकडे 50 आणि त्यामध्ये निम्म्या धावा एकट्या विशाल या फलंदाजा आहेत. शुभम याने देखील 10 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. या दोन फलंदाजी जोरावर एका चांगली टोटल आता मात्र शंभूनगर संघाने आपल्या धावपलीकडे उभे केलेले आहे. 50 धावा अर्धशतक झळकला त्याने 51 धावांचं आव्हान इथे मात्र आपण पाहतोय रोहित आणि प्रकाश समूर्ती या दत्तरूपा ढोंडावली संघासमोर उभा केलेले आहे. ढोंडावली संघाकडून सर्व जोडी मैदानामध्ये प्रितिश आणि अभि तर गोलंदाजी सुरुवात करेल गोलंदाज शंभूनगर संघाकडून महेंद्र. शंभूनगर संघाचे 12 मॅन नक्कीच आपण पाहतोय हार्दिक आणि त्याच्या समेत प्रेम 12 आणि 13 खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आहेत आणि दोघेही खूप खुश आहेत. ज्यावेळी विशाल फटकेबाजी करत होता त्यावेळी नक्कीच हे दोघेही खूपच खुश दिसत होते आणि एक सन्मानजनक स्कोर पर्यंत नक्कीच शंभूनगर संघ आता मात्र पोहोचलेला आहे. अभिने प्रितेश जोडी मैदानामध्ये टोपनर ऑन मिडल आपण पाहतोय ढोंडावली संघाकडून तर शंभूनगर संघाकडून फ्रंटलाईन गोलंदाज सुरुवात करेल महेंद्र. पावट्याच्या षटकामध्ये या क्षेत्ररक्षकाची वेळ रचना आपण पाहू शकता. ऑन साइडला 2 क्षेत्ररक्षक ऑल्ट्री मध्ये आहेत ज्यामध्ये मिड विकेट तैनात केला जातोय. एक क्षेत्ररक्षक मात्र ऑफ साइडला आता तैनात केलेला आहे. लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये पाहायला मिळतोय. 4 आणि 5 अशी क्षेत्ररक्षक वेळ रचना पाहायला मिळते. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू महेंद्र पहिल्या षटक घेऊन आलेला आहे. पहिला चेंडू इथे मात्र आपण पाहतोय ऑनड्रायचा फटका मिड ऑन रिझल्ट मध्ये खराब क्षेत्ररक्षण चेंडू निघून जातोय. लॉंग ऑफ फ्रीजर मधून सीमा पारला चौकार स्वाफी वर्क 1-2 का 4 जिथे 1 किंवा 2 धावे होते तिथे 4 धावा आणि 4 धावे ढोंडावली संघाच्या इनिंगला सुरुवात झालेली आहे. आव्हान ठेवले गेले ते 51 धावांचा 12.75 ची सरासरी. इथे समोर केलेल्या वेस मध्ये यावेळी मात्र चांगले क्षेत्ररक्षण मिड ऑन रिझन मध्ये पाहायला मिळते. 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगल पोहोचते ते 5 वर. ग्रामस्थ मंडळ खानफे आयोजित जरीमरी चषक खानफे 2025 दिमागदार आयोजन आपण पाहतोय. अमोल शेठ तारे साहेब आणि त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसामधील सेकंडला सामना आपण पाहतोय शंभूनगर विपक्ष ढोंडावली या 2 संघामध्ये. या सामन्यात विजय संघ विपक्ष मापोली हा शेवटचा सामना पाहायला मिळेल. आज एमसीसी मापोली संघाने देखील चांगला परफॉर्मन्स केलेला आहे. यावेळी एक धाव फलंदाज पूर्ण करतात. बायचा इशारा अव्वांतर रूपाने हे धाव आणि अव्वांतर धावने ढोंडावली संघाची धावसंख्या सिंगल पोहोचते 6 वर. 6 धाव धावपलीकडे झलकल्या गेलेल्या आहेत. 51 लक्षाचा पाठलाग ढोंडावली संघ करतोय. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. महेंद्र फ्रंटलाईन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या सांघिक पहिल्या षटकात आलताना यावेळी कोलार टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढल्या चेंडूला लॉंग ऑफ रिझन मध्ये दुसरी धाव इथे सहजरित्या फलंदाज पूर्ण करतात. ढोंडावली संघाची धावसंख्या 2 ने पोहोचते ते 8 वर. दुसऱ्या धावामध्ये आपण बघतो ढोंडावली संघ 51 आव्हानाचा पाठलाग करताना
पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. महेंद्र पहिलं षटक हाताळताना शंभूनगर या संघाकडून. अभिने प्रितेश सलामी जोडी मैदानामध्ये. इथे वेगवान चेंडू, निर्धाव चेंडू, चांगला चेंडू हाताळताना गोलंदाज पाहायला मिळतोय या महेंद्र. आतापर्यंत महेंद्र यांनी चांगले गोलंदाजी हाताळले आपण पाहतोय या शंभूनगर संघाकडून. मोठे फटका खेळण्याचं स्वातंत्र्य इथे मात्र एक चौकाचा अभय तो देखील मिसफील्ड नाही आपल्याला पाहायला मिळतं. कुठला मोठा फटका चौकाचा अपवाद वगळता तर पाहायला मिळाला नाही. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, क्षेत्ररक्षक चेंडू खाली सुरेख झेल आणि इथे मात्र पहिला फलंदाज फेल. पहिला हादरा बसतोय ढोंडा उडवले या संघाला. न्यू बॅटर करण पहिला फलंदाज ज्यांनी या खानपे चषकामध्ये पहिली षटकांच्या हॅट्रिकचा विक्रम प्रस्थापित केलेला आहे. आजच्या दिवशी त्याने हा विक्रम केला होता आणि अमोलजीत आरे या साहेबांकडून कॅश प्राइजचा देखील पटकावला होता. तोच आता मात्र करण खेळपट्टीवर ढोंडवले संघाकडून पाहायला मिळतोय. सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले होते. कृपया टीम मीटिंग करू नये, लगेच आपल्याला खेळायला सुरुवात करायची आहे. संकेत येतोय बॉलिंग ट्रॅकवर दुसरं षटक घालण्याची जबाबदारी त्याच्यावर आता मात्र सुपूर्द केले गेले आहे. पहिलं षटक महेंद्र याने हाताळलं होतं आणि दुसरं षटक घालण्यासाठी गोलंदाज संकेत सज्ज होतोय. यावेळी मिस टाइम फटका, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली या सुरेख झेल आणि आणखीन एक फलंदाज फेल. आल्या पावली माघारी परत आपण बघतोय आणखीन एक फलंदाज. इथे मात्र प्रितेश हा बाद होता ना. तो ओपनर बॅक टू पॅव्हलियन दोन्ही सलामीचे फलंदाज मात्र तंबूच्या आसऱ्याला परतताना अडचणीत सापडले. आता ढोंडावलेला संघ 8 या धावसंख्येवर 2 फलंदाज डगोरच्या आसऱ्याला परतलेले आहेत. न्यू बॅटर आता मात्र मैदानामध्ये ढोंडावली संघाकडून जातोय. जितू येतोय. करण आणि जितू ही जोडी मैदानामध्ये. आता मात्र आपण पाहतोय या संकटात सापडलेल्या या ढोंडावलेल्या संघाने संकटातून बाहेर काढण्याचं काम आता या जोडीला करावं लागेल. अभी भी दिल्ली बहुत दूर आहे, कारण लक्ष अजून खूपच दूर आपल्याला बांधलं. 51 धावांचं लक्ष आहे. धावसंख्या स्कोरवर स्थिर आहे 8 धावा आणि 2 फलंदाज 30 सलामीचे फलंदाज ढोंडावलेल्या संघाने गमावलेले आहेत. अभि आणि प्रितेशच्या रूपाने एक चांगली जोडी अजूनही मैदानामध्ये करण आणि जितूच्या रूपाने. आता करण आणि जितू यांच्यावर जबाबदारी खूपच वाढलेली आहे. जबाबदारीने आता फलंदाजी करावी लागेल. आपल्या संघाला संकटातून आता मात्र काढावं लागेल. आपल्या संघाला आवरावं लागेल, आपल्या संघाला सावरावं लागेल आणि ही जबाबदारी आता मात्र त्यांच्यावर येऊन ठेपलेली आहे. स्विंग अँड मिसचा अंधाधुंदी फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूचा अंदाज न घेता खेळण्याचा प्रयत्न केला होता. काळोखात बाण सोडण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. अंधेरे में तीर चलाने की कोशिश की थी बल्लेबाज ने. धावसंख्या स्थिर आहे, धावपैकी 8 धावा. यावेळी या फेल पाहायला मिळतोय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल पेक्षा अधिक नाही. धावसंख्या 9 धावा. आव्हान आहे 51 धावांचा 12.75 सरासरी आवश्यक असताना आपण बघतोय
पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे पिछावर आणि या षटकामध्ये थोडस पिछाडीवर डोंडावली संघ पाहायला मिळतोय. पहिल्या डावामध्ये असं वाटलं होतं की 2 षटकांची समाप्तीनंतर डोंडवली संघाचं पारडं जड आहे. मात्र शंभूनगर संघाकडून 25 धावांची इनिंग विशालाने केली होती आणि तिथूनच या संघाचा आत्मविश्वास आता खूपच वाढलेला आहे. पुन्हा एकदा चांगल्या चेंडूच्या हाताळणी इथे देखील फलंदाज बीट केलेली आहे. स्लोअर डिलिव्हरी आपण मध्ये हळूवर चेंडू अगदी चेंडू मधील गती काढून घेतली होती संकेत या गोलंदाजाने. हळूवर चेंडू हाताळला होता. धावसंख्या स्थिर धावपैकी 9 धावा. ट्रबल करताना आपण पाहतोय सध्या ढोंडावलेला संघ. यायला मात्र टायमिंग प्रॉपर आणि चेंडू करतोय या हवाई सफर मौका भी दिया और छक्का भी दिया. हे महंगा पड सकता है. हे कुठेतरी मागणं ठरवू शकतोय या कारण आपण पाहतोय झेल सोडला गेलेला आहे आणि इथे या षटकार देखील गेलेला आणि तो जीवदान कोणाला दिलाय तर करण याला ज्याच्या बॅट मध्ये भरपूर करंट देखील आहे आणि करण एकदा सुरू झाला की मात्र थांबायचं नाव घेत नाही. मागील सामन्यामध्ये देखील हे दृश्य आपल्याला पाहायला मिळालं होतं. षटकांची हॅट्रिक त्यांनी पूर्ण केली होती आणि अमोल शेट तारे साहेबांकडून त्या हॅट्रिक साठी कॅश प्राइज देखील दिलं गेलं होतं. तोच करण त्याच्या बॅट मधून 6 रन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र आपण पाहतो प्रॉपर टायमिंग साधलं नाही. हा चेंडू निर्धाव आहे की षटकार खर्च केल्यानंतर इथे मात्र आपण पाहतो की निर्धावाने कमबॅक केलेली आहे ते गोलंदाज संकेत याने. 2 षटकार समाप्ती 2 षटकार समाप्तीनंतर ढोंडा उडवली संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते एकूण 15 धावा. पहिल्या इनिंगची जर तुलना केली तर पहिल्या इनिंग मध्ये 9 धावा होत्या ते शंभूनगर संघाच्या आणि या इनिंगचा विचार कर ढोंडावली संघाच्या 15 धावा आहेत. मात्र त्यानंतरच्या 2 षटकामध्ये शंभूनगर संघाच्या फलंदाजांनी हवाई मार्गाचा वापर केला होता. मोठ्या फटक्यामध्ये डेल करत तब्बल 41 धावा कुठून काढल्या होत्या आणि तशाच प्रकारचा कारनामा आता मला ढोंडावली संघाच्या फलंदाजांना करावं लागेल. खास करून करण सेंटर ऑफ अट्रॅक्शन करे इथून अजूनही आपण बघितलं तर 36 धावांची आवश्यकता आहे. 36 धावांची अजूनही आवश्यकता आहे. धावसंख्या झाली ते 15 धावा. 12 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता आहे. एबिलिटी पूर्णपणे करणकडे. करणच्या क्षमतेवर कुठलेही प्रश्नचिन्ह नाही. मात्र ती क्षमता आता करण याला मैदानामध्ये सिद्ध करावी लागेल. त्याच्या समवेत त्याचा सहकारी फलंदाज जितू देखील ज्याच्या नावामध्ये जीत आहे आणि या जीतसाठी या दोन्ही फलंदाजांना आता प्रयत्न करावे लागतील. 18च्या सरासरी प्रतिशतकामध्ये ढोंडावडील संघाला या धावा कुठून काढावी लागतील. हा सामना जिंकून पुढील सामन्यामध्ये जर क्वालिफाय करायचा असेल तर. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज विशाल ज्याने पहिल्या इनिंग मध्ये विस्फोटक फलंदाजी केली होती विशाल फटकेबाजी केली होती तो विशाल बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. इथे भेट होते प्रेक्षकांनी चेंडू जातोय लॉंग शॉट रिझन कडे. सीमा पार चेंडू निघून जातोय या चौकार आणि या 5 पर पंचांचा वाढचा देखील इशारा आलेला आहे. इथून मात्र मोमेंटम मिळू शकतोय या तो ढोंडवली संघाला कारण या धावा बोनसच्या रूपाने दिवाळी संपली असली तर मात्र या बोनसच्या धावा इथे शंभूनगर संघाकडून दिल्या जातात ढोंडवली संघाला. धावसंख्या 20. आता मात्र समीकरण आमचे एक्सपोर्ट स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम सांगतात की 12 चेंडूचा खेळ शेष आणि 12 चेंडू मध्ये इथून 31 धावांची आवश्यकता. सामना अजूनही संपलेला नाही. इथे एक धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धावेसाठी देखील प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण बघता बघता पूर्ण केलेले आहेत. बॅटकट आपण पाहतो या संघाची धावसंख्या 2 ने ढोंडवली संघाची पोहोचते ती या 22 वर 2-2. 29 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. 11 चेंडूचा खेळ शेष आहे. 11 चेंडूने 19 धावांची आवश्यकता आहे. सॉरी या 29 धावांची आवश्यकता आहे. 29 धावांची अजूनही आवश्यकता आहे. एक चांगली जोडी मैदानामध्ये आपण पाहतो. खास करून करण याच्याकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत. ते जितू देखील कमी नाही त्याने देखील हा फटका केलेला आहे. आता त्याला जावं लागेल डाकोच्या असलेला ताकद कुठेतरी थोडी कमी पडते. आपण सीमारेषा क्लिअर करता आलेली नाही आणि ढोंडावडील संघाला जितूच्या रूपाने 3रा हादरा. तीन फलंदाज इथे बाद होत आहेत. आपण पाहतो ढोंडावडील संघाचे पहिला फलंदाज
बाद झाला होता प्रितेश, त्यानंतर अभि आणि त्यानंतर नुकताच भाजलेला जितू. गडी बाद होण्याचा क्रम जर बघितला तर फॉलो विकेट जर बघितलं तर पहिला फलंदाज 8 धावसंख्येवर, दुसरा फलंदाज देखील 8 धावसंख्येवर आणि तिसरा फलंदाज 22 धावसंख्येवर बाद झालेला आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये या रोहित येतो डोंडवली संघाकडून. रोहित याला हिटमॅन बनावं लागेल. इथे चांगल्या चेंडूच्या हाताने हा निर्धाव चेंडू, आता मात्र प्रत्येक निर्धाव चेंडू डोंडवली संघावर दबाव वाढवण्याचं काम करेल. प्रेशर मध्ये नक्कीच डोंडवली संघ येईल. 9 चेंडू आणि तब्बल 29 धावांची इथून आवश्यकता आहे. अवघ्या 9 चेंडूचा खेळ मात्र इथून शेष आहे. मोठ्या फटक्यांकडे जावंच लागेल आता डोंडवली संघाला. कुठला ऑप्शन आता उरलेला नाही. विशाल बॉलिंग ट्रॅकवर, ज्याने पहिल्या इनिंग मध्ये विशाल फटकेबाजी केली होती, विशाल इनिंग खेळली होती, तोच गोलंदाज आपण पाहतोय. इथे समोर खेळलेल्या चेंडूला स्ट्रेट लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. फक्त एक सिंगल रन फलंदाज पूर्ण होता, सिंगल पेक्षा अधिक नाही. डोंडवली संघाची धावसंख्या 23 धावा. 28 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 8 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे. करणकडे सर्वांचं लक्ष आता मात्र वेधून असणार आहे. कारण करणकडे क्षमता यावेळी मात्र हा कॅच नव्हे तर मॅच आहे. आणि ही कॅच नव्हे तर मी म्हणेन मॅचच पकडलेली ती या क्षेत्ररक्षण करणाऱ्या शंभूनगर संघाने. बिग मोठा मासा गळला लागतो. या जो फलंदाज धोकादायक ठरू शकला असता त्याचा अडचण आता मात्र दूर केला गेलेला आहे. आणि आता मात्र आपण म्हणू शकतो की शंभूनगर संघ पूर्णपणे या फ्रंट फुटवर, आता बॅकफुट ढकलला जातो डोंडावलेला संघ. करणकडे या खूप मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र त्या अपेक्षा देखील करणच्या रूपाने आता दगवडच्या असल्याला येताना. न्यू बॅटर डोंडवली संघाकडून प्रणय आणि आता मात्र समीकरण आपण पाहतोय 28 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. अवघ्या 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पूर्णपणे पाडा आता जड होताना आपण पाहतोय या शंभूनगर या संघाचा. शंभूनगर संघाने या सामन्यावर पकड मजबूत करायला सुरुवात केलेली आहे. अराउंड त्रिफला बाद, आणखीन एक फलंदाज बाद होते ते मात्र डोंडवलेल्या संघाचा. कुठलीच गोष्ट आता मात्र डोंडवली संघाच्या बाजूने घडत नाही. मराठीमध्ये एक म्हण आहे की घर फिरले की घराचे वासही फिरतात, आणि तशाच प्रकारचे चित्र आता मात्र डोंडवली संघाच्या बाबतीत पाहायला मिळते. आता मात्र 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. आणि आता मात्र या षटकामध्ये कौरव मारूची स्थिती डू ऑर डाय सिच्युएशन डोंडवली संघासमोर असणार आहे. हिट आउट या गेट आउट, कार्या मारा अशी स्थिती आता मात्र डोंडवली संघासमोर असणार आहे. 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये तब्बल 28 धावांची आवश्यकता आहे. शंभूनगर संघाचं पाठ आता मात्र आपण पाहतोय या खूपच जड झालेलं आहे. पूर्णपणे सामना शंभूनगर संघाच्या बाजूने झुकलेला आहे. पहिल्या इनिंग मध्ये 2 षटकामध्ये असं वाटलं होतं की डोंडवली संघाचं पाडच जड आहे. इथे 75 वाईट आव्हान देत धावाच्या रूपाने. 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये इथून 27 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या 24 धावा. न्यू बॅटर निलेश, बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज रोहित. या स्क्वेअर रिझन मध्ये चेंडू ठेवलेला आहे. या डीप स्क्वेअर रिझन मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, आणि इथे मात्र आणखीन एक फलंदाज बाद होताना. रणचूप आणि आणखीन एक हादरा बसतोय डोंडावलेल्या संघाला. निलेश हा निराश मनाने या पॅनकडे परतताना आपण मध्ये धावचितच्या रूपाने तो बाद झालेला आहे. समीकरण आता खूपच अवघड बनतंय डोंडवलेल्या संघासाठी, कारण कमी चेंडू शेष आहेत आणि या तब्बल आपण बघतोय या 26 धावांची आवश्यकता आहे. न्यू बॅटर किरण, रनची आवश्यकता इथे मात्र डोंडवली संघाला आहे. मात्र हे रन आता मात्र अवघड दिसतंय समीकरण. 5 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे. 5-26 समीकरण.
महेंद्र, संकेत आणि विशाल या गोलंदाजाने या टिचून गोलंदाजी केलेली आहे आणि रोहित आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफच्या अंदाजाने फटका केलेला मिडिक रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक पुढे आलेला आहे आणि हा चेंडू मात्र निघून जाते सीमा पार मिडिक रिझर्व मधून चौकार. आता मध्ये चेंडू शिल्लक आहेत 4 आणि 4 चेंडू मध्ये इथून 22 धावांची आवश्यकता आहे. आपण सामनामध्ये शंभूनगर विपक्ष ढोंडावले या दोन संघामध्ये पुढे गेलेल्या चेंडूला पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो मेडिकट रिझनला. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न इथे मध्ये सुखरू आपल्या क्रीज मध्ये पोहोचलेल्या फलंदाज 2 धावा फलंदाजांनी पूर्ण केलेले आहेत. ढोंडवली संघाची धावसंख्या 2 ने 31 वर पोहोचते 31. 3 चेंडूंनी 20 धावांची आवश्यकता. मिशन इज इम्पॉसिबल. सध्या आकाशामध्ये कुठल्या प्रकारचे ढग नाहीत, मात्र पराभवाचे ढग आता मात्र ढोंडवली संघाच्या संघावर पाहायला मिळतात. पराभवाच्या छायेत आपण बघतोय सध्या ढोंडवली संघाने विजयाच्या उंबाटेकडे मार्गक्रमण करताना शंभूनगर संघ जवळ विजयाच्या उंबाटावर पोहोचले. शंभूनगर संघ असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. यानंतर एमसीसी मापोली संघाचा संघ आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करायचं आहे. यामध्ये विजय संघाने चित्रपर्व आता स्पष्ट देखील झालेला आहे. एमसीसी मापोली विपक्ष सागर स्पोर्ट्स शंभूनगर हा नेक्स्ट सामना आपल्याला पाहायला मिळेल. एमसीसी मापोली संघाने आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करायचं आहे. आणि स्पोर्ट्स खानपेर संघाने काल टॉप 4 मध्ये क्वालिफाय केलेले आहे. दादूचा पाडा या मैदानावर इथे फाईन केलेल्या चेंडूला फाईन लेग रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, निघून जातोय या डीप फाईन लेग रिझन मधून 4 धावांसाठी. मात्र या चौकाराने विशेष काही फरक पडणार नाही. आपण बघतोय आता मात्र शेवटचे 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये तब्बल 16 धावांची आवश्यकता आहे. 2-16चं समीकरण. दोन चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. इथे मात्र क्लीन बोल आणि आता मग फक्त आवश्यकता शेष राहिलेले आहे. एका चेंडूने आता मात्र शंभूनगर संघ विजयापासून दूर. केवळ शेवटच्या चेंडूचा खेळ शेष आहे. यानंतर मापोली विपक्ष आपण सामना पाहणार आहोत. शंभूनगर जवळजवळ चित्र आता मध्ये क्लिअर झालेलं आहे, स्पष्ट झालेलं आहे. नेक्स्ट मॅच सागर स्पोर्ट्स शंभूनगर विपक्ष एमसीसी मापोली या दोन संघामध्ये. न्यू बॅटर अनिकेत शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामधील शेवटचा चेंडू. हा सामना जिंकले या सागर स्पोर्ट्स शंभूनगर संघाने. अभिनंदन शंभूनगर आणि हार्ड लग ढोंडा उडवली. तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने संघ अडचणीत असताना नाबाद 25 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिले, ज्यामध्ये 3 उत्तुंग षटकार आणि एक नेतृत्वपद चौकाराचा देखील समावेश आहे. 8 चेंडूचा सामना करताना 3 षटकार आणि 1 चौकार आणि गोलंदाजी करताना 3 विकेट. त्या बाद अष्टपल्ली तो त्यांनी सिद्ध केलेलं आहे आणि अष्टपल्ली कामगिरी करणारा विशाल ठरलाय या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच सामनावीर. लगेच आपण टॉस कडे देखील वळणार आहोत. विशाल आपण मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक घेण्यासाठी या आणि शंभूनगर संघाचा संघ नाही आपण टॉस साठी देखील या.